हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी भरतीमध्ये जो पेसा केस संदर्भात रिझल्ट पेंडिंगला आहे तो रिझल्ट कधीपर्यंत लागेल, त्यानंतर पेसा मधील जागा वगळून इतर ज्या नॉर्मल जागा आहेत त्यांचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आजचा आपला मेन टॉपिक आहे की तलाठी भरतीचा जो पेसा केसचा निकाल आहे तो कधीपर्यंत जाहीर होणार आहे, त्यानंतर ज्या नॉर्मल जागा आहेत त्यांच्याविषयी काय नवीन अपडेट आहे आणि त्यांचा रिझल्ट आज जाहीर होऊ शकतो का याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। जसं की तुम्ही थंबनेल वरती पाहिलेलं आहे की आज रिझल्ट जाहीर होईल, तर बघा त्याविषयी संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करतोय। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, तलाठी निकाल अपडेट, पेसा केस निकाल वगळून बाकी ज्या नॉर्मल जागा आहेत त्यांचा निकाल आज संध्याकाळपर्यंत लागणार आहे आणि जरी आज निकाल नाही लागला तरी 2 ते 3 दिवसात नक्कीच निकाल लागण्याचे चान्सेस आहेत, कारण सगळीकडून त्यांच्यावरती प्रेशर येत आहे। अधिकाऱ्यांना माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे की पेसा क्षेत्राचा निकाल वगळून जे नॉर्मल जिल्हे आहेत, नॉर्मल जागा आहेत त्यांचा निकाल लावा व पेसा केस निकाल लागेपर्यंत पेसा क्षेत्रातील जागा पेंडिंग ठेवायच्या। तर मित्रांनो, आज संध्याकाळपर्यंत निकाल लागेल आणि नाहीच लागला तर 2 ते 3 दिवसामध्ये निकाल नक्कीच लागणार आहे, त्यामुळे ज्यांना मार्क चांगले आहेत त्यांनी काळजी करू नका। तर बघा मित्रांनो, आज संध्याकाळपर्यंत ज्या पण पेसा जागा आहेत त्या वगळून इतर ज्या नॉर्मल जागा आहेत त्यांचा रिझल्ट आज संध्याकाळपर्यंत लागण्याचे फुल चान्सेस आहेत मित्रांनो। आणि जरी आज रिझल्ट नाही लागला तरी 2 ते 3 दिवसामध्येच नक्कीच तुमचा रिझल्ट जाहीर होणार आहे। आता महत्त्वाचा विषय असा आहे, जे पेसा क्षेत्रामध्ये 13 जिल्हे आहेत जवळपास, तर या 13 जिल्ह्यामध्ये ज्या पेसाच्या जागा आहेत तर त्यांचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल ते समजून घ्या। तर बघा, ऑनलाईन वेबसाईटवर जी माहिती मिळाली आहे त्यानुसार येत्या 5 मार्चला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या केसची सुनावणी आहे। जर 5 मार्चला सुनावणी झाली तर त्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जर राज्य शासनाला आदेश दिला की तुम्ही निकाल लावू शकता तर आणि तरच पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या या 13 जिल्ह्यांचा निकाल लागेल। जर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही किंवा निकाल लावण्यावर जी बंदी घातली आहे ती हटवली नाही तर मात्र निकाल अजून जास्त लांबेल। म्हणजे हे पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे। सर्वोच्च न्यायालय जे काही निर्देश देईल त्यानुसारच राज्य शासनाला निर्णय घेता येणार आहे। राज्य शासन स्वतःहून यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये याची केस सुरू आहे। तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल। त्यांनी जर 5 मार्चला निकाल लावायला परवानगी दिली तर मात्र लगेच 1 किंवा 2 दिवसात राज्य शासन तुमचा निकाल जाहीर करेल। म्हणजे 13 जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल, त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्या विद्यार्थ्यांसमोर नाहीये। तर हीच मित्रांनो अपडेट होती जी पेसा रिझल्ट संदर्भात होती। तर ही अपडेट कशी वाटली आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। थँक्यू सो मच, धन्यवाद।